बँकेतल्या त्या भेटी संबंधात स्नेहाने मनाशी मोठ्या आशा मुळातच ठेवल्या नव्हत्या. त्यामुळे निराश होण्याचा प्रश्नच नव्हता. बँकेतलं सगळं वातावरण तिने पाहिलं होतं. हे शक्य होतं की बँकेतर्फे सहानुभूतीपूर्वक विचार होऊन तिला पगारी, निमपगारी, बिनपगारी रजा मिळण्याची शक्यता होती. त्या 3-4 महिन्यांच्या मुदतीत एखादा बँकिंग डिप्लोमाचा कोर्स पुरा करणं तिला आवडेल का? वसुधा गोखलेने ती नोकरी बरीच वर्ष केली होती, पण त्या वसुधाची गोष्ट वेगळी होती. त्या नोकरीसाठी ती मनातून फारशी उत्सुक नव्हती, ही खरी गोष्ट होती. विवाह करून, संसार करून, 2 मुलांना जन्म देऊन त्यांचं पालनपोषण करीत तिने गेली 8-9 वर्ष काढली होती. ही संसारी स्त्रीची मानसिकता अगदी वेगळी होती. लग्नाआधी आणि लग्नानंतर काटकसर करण्याची किंवा पैसे नाहीत म्हणून स्वतःची एखादी हौस विसरून जाण्याची वेळ तिच्यावर कधी आलीच नव्हती. स्वतःच्या सर्व गरजा स्वतःच कमाई करून भागवायच्या अशी वेळच तिच्यावर आजवर आली नव्हती. आणि आता इतक्या उशिराने ते जमेल का नाही याची तिला जराशी शंकाच होती. पण ती करणार होती तरी काय? पुढचं सारं आयुष्य जायचं होतं. वसुधा गोखले म्हणून ती वावरत होती, पण ती तोतेगिरीच नव्हती का? त्या वसुधाशी शारीरिक साम्य सोडलं तर तिचं काहीही साम्य नव्हतं. आचार विचार वेगळा होता. आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती. अनुभव वेगळे होते. कदाचित शरीर साधर्म्याबरोबर मानसिकताही स्वीकारावी लागेल, पण कोणताही निर्णय घाईघाईने घ्यायचा नाही असं ती मनाशी ठरवत होती. खोलीत आल्यावरही हाच विचार मनात चालला होता. दार नुसतं लोटून ठेवून ती खुर्चीवर बसली होती. स्वतःच्या विचारातच ती इतकी गढून गेली होती की दार अलगद उघडलं गेलं. कोणीतरी आत आले. त्याने आपल्या मागे दाराला कडी घातली याची जाणीवही तिला झाली नाही. प्रत्यक्ष समोर येऊन जेव्हा तो उभा राहिला तेव्हा ती दचकून भानावर आली. मान वर करून तिने पाहिलं तर समोर सुमारे 40च्या वयाचा एक संपूर्ण अनोळखी पुरुष उभा होता. चेकचा मॅनिला, साधी पॅन्ट, केस मागे गेलेले, पण भांग पाडून ते लपवण्याची खटपट, डोळे तिच्यावर खिळलेले. हा कोण? इथे कसा आला? ती नुसती पाहतच राहिली. पाहता क्षणीच त्या माणसाबद्दल मनात एक अतिशय वाईट ग्रह निर्माण झाला होता. तिचं मन अतिशय शीघ्र गतीने विचार करीत होतं. आत येऊन आपल्या मागे दार बंद करण्याची कोणा तिराईताची हिंमतच झाली नसती. ज्या सराईतपणे हा इथे वावरत आहे त्यावरून हा इथे पूर्वी येऊन गेला असला पाहिजे. त्या वसुधाकडे येणार कोण असणार? तो काय नाव त्याचं? हो, तो नेवरेकर, शांताराम नेवरेकर. तोच हा असणार. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा. कदाचित त्या धक्क्यानेच मागच्या शनिवारी काहीतरी अकल्पित घडलं. कदाचित आपल्या संसाराची धूळधाणही या नालायकामुळेच झाली असेल. आजवर तिला कधी कोणाचा इतका संताप आला नव्हता. कदाचित ती धग त्यालाही तिच्या डोळ्यात दिसली असावी. किंचित मागे सरत तो म्हणाला, वसू, अशी काय पाहते आहेस माझ्याकडे? किती बेशरमपणा, किती निर्लज्जपणा. मग काय करू? उठून मिठी मारू? ती संतापाने म्हणाली. वसू, सांभाळून बोल. मला धमकी देतोस? अरे बेशरम माणसा, बापरे, जिभेला भरतीच धार आलेली दिसते आहे. आत्ताच्या आत्ता चालता हो, नाहीतर काय करशील? काय करीन? चपलेने थोबाड फोडून काढीन. चालता हो. वसू, ते फोटो माझ्यापाशी आहेत, हे विसरतेस? अगदी मी सांगितल्या तशा पोज घेतल्या होत्यास तू. म्हणजे वर ब्लॅकमेल? तिचा पारा आणखीच चढला. काय करणार आहेस त्या फोटोंचं? बाजारात प्रदर्शन मांडणार आहेस? वा,
बरीच धीट झालीस की, नाहीतर जरा डोळे वटारले की मुळूमुळू रडायला लागायचीस. समज बँकेतल्या तुझ्या अधिकाऱ्यांना ते फोटो दाखवले तर. स्नेहा शांतारामकडे एकटक पाहत होती. तिच्या नजरेतली तुच्छता आणि आग क्षणोक्षणी त्याला अस्वस्थ करायला लागली होती. जास्त ताणण्यात अर्थ नाही हे त्याच्या ध्यानात आलं. आवाज एकदम जरा नरम करीत तो म्हणाला, हे बघ वसू, मी काही इथे भांडायला आलो नाही. मला जरा पैशाची निकड होती म्हणून आलो आहे. 1,500-2,000 असले तर दे ना, तेवढे पुरतील सध्यापुरते. मग मी तुला एवढ्यात अजिबात त्रास देणार नाही. स्नेहा मनाशी म्हणाली, असं म्हणजे हा नालायक माणूस त्या वसुधाकडून असले पैसे वेळोवेळी उकळत होता तर. त्याच्या मागणीचा तर तिला संताप आला होताच, पण ज्या आत्मविश्वासाने आणि धिटाईने तो पैशांची मागणी करत होता त्याने तिच्या तळपायाची आग मस्तकाला पोचली. तो खात्री धरून चालला होता की मागितले की पैसे मिळणारच. त्याला असा धडा शिकवला पाहिजे की बस. ती थंड आवाजात म्हणाली, बघते आहेस का? ती खोलीभर एखादी वस्तू शोधत होती की जिचा हत्यार म्हणून वापर करता येईल. त्याच्याकडे पाठ करून ती समोरची खोली पाहत असतानाच मागच्या बाजूने त्याने तिला एकदम मिठी मारली. क्षणमात्र तिला काय करावं ते सुचेनाच. मग मात्र शरीराची संतापाने लाहीलाही झाली. तिने आपली दोन्ही कोपरं जोराने मागे त्याच्या पोटात खुपसली आणि सक करीत हात काढून घेऊन तो मागे सरताच गरकन वळून तिने उजव्या हाताने एक जोरदार थोबाडी ठेवून दिली. आयला करीत तो पुढे सरकला. आता त्याच्यावरचा सुसंस्कृतपणाचा बुरखा पार गळून पडला होता. दाखवतो तुला रांडे, तो फिसकारला आणि पुन्हा त्याचे हात तिच्या भोवती आले. त्याच्या पुरुषी शक्तीपुढे आपला फार काळ टिकाव लागणार नाही याची तिला खात्री होती. फक्त मदतीसाठी हाका मारायला जरा अवधी हवा होता. तिला ते कोठून सुचलं कोणास ठाऊक. तिचा उजवा गुडघा जोराने वर आला आणि त्याचा दणका मांड्यांमधल्या नाजूक भागावर बसला. आई ग, अगदी कळवळत तो मागे सरला. स्नेहा धावत धावत खिडकीपाशी गेली. खिडकीची दारं तिने धाडकन उघडली आणि खिडकीजवळ तोंड नेत ती मोठ्याने ओरडली, अहो वाचवा वाचवा, मेले मेले. एव्हाना तो जरासा सावरला होता. तसाच फरफटत तो पुढे आला आणि तिचे केस धरून तिला त्याने मागे खेचलं. त्याचा चेहरा पशूचा झाला होता. तिने ओळखलं, आता एवढ्यात मदत आली नाही तर आपली काही धडगत नाही. तो तिला पलंगाकडे ओढत नेत असतानाच दारावर जोराची थाप आली आणि एक करडा आवाज गरजला, दार उघड, दार उघड.